नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल समाज बांधवांनी विनम्र श्रद्धांजली वाहिली असून यावेळी समाज बांधव तसेच शासकीय कर्मचारी संघटनेचे अधिकारी व अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून त्यानिमित्त शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश तांदलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या कार्यक्रमाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. आज साहित्यरत्न लोकशाहीर बहुजन नायक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीनं सर्व कर्मचारी वर्ग, सर्व अधिकारी कर्मचारी, विविध पक्षाचे, विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन आज अभिवादन करत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या अभिवादनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. येणाऱ्या 1 तारखेला अण्णाभाऊंच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शाहीर जलसा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व्याख्यानमाला, साहित्य संमेलन अशा विविध स्वरूपाचे कार्यक्रम या येणाऱ्या काळात ऑगस्ट महिन्यामध्ये राबवण्यात येणार आहेत. जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं हे सर्वांना आव्हान आहे की या विविध कार्यक्रमाच्या संबंधानं सर्व समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे. याची संयोजक म्हणून मी विनंती करतो.